राम भक्तों की परीक्षा मत लो। अगर प्रमाण नहीं है तो आरोप प्रत्यारोप मत करो। एसआईटी जांच में दूध का दूध और पानी का पानी सामने आ जाएगा। हे वक्तव्य आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं। गेल्या महिन्यात अयोध्येच्या राम मंदिरातला देणगी घोटाळा उघडकीस आला। सुरुवातीला आरोप झाले, पुढे प्रकरणाचं गांभीर्य पाहून योगी सरकारनं चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली। या प्रकरणी 8 जणांना ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला। चंपत राय जे राम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस होते, त्यांना या प्रकरणी राजीनामा द्यावा लागला। या प्रकरणातला मुख्य आरोपी असलेला टिन्नू यादव हा चंपत राय यांच्या अत्यंत जवळचा व्यक्ती असल्यानं त्यांचा या घोटाळ्यात सहभाग असल्याचे आरोप होत आहेत। पण या सगळ्या चौकशीसाठी जी एसआयटी स्थापन झाली होती, तिचा प्राथमिक रिपोर्ट समोर आलाय। धक्कादायक गोष्ट म्हणजे या रिपोर्टमध्ये चंपत राय यांचं नाव एकदाही नाहीये। देणगी घोटाळ्यावरून ज्या चंपत राय यांच्यावरती सर्वाधिक आरोप होत आहेत, त्यांचा उल्लेख एसआयटीच्या रिपोर्टमध्ये कुठेही नाहीये। यावरून आता मोठा वाद निर्माण झालाय। चंपत राय यांना एसआयटी वाचवण्याचा प्रयत्न करतेय का, त्यांच्या माध्यमातून आणखी कोणाला वाचवलं जातंय का, असे प्रश्न विचारले जात आहेत। हे प्रकरण नेमकं आहे काय? एसआयटी रिपोर्टमध्ये काय खुलासे झाले? घोटाळा कोणी केल्याचं एसआयटीचं म्हणणं आहे? या प्रकरणी नक्की कोणाला वाचवण्याचे प्रयत्न होत आहेत, जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। राम मंदिरातल्या देणगी चोरी प्रकरणावरून सोमवारी 6 जुलैला मंदिराच्या विश्वस्त मंडळाची बैठक झाली। या बैठकीत राम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले। बैठकीनंतर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एसआयटीने आपला प्राथमिक अहवाल जाहीर केला, ज्यानंतर हा सगळा वाद सुरू झाला। आता या अहवालात देणगी घोटाळ्याबाबत नेमके काय खुलासे झाले आहेत ते पाहू। एसआयटीच्या अहवालात म्हणलंय की मंदिरातल्या सीसीटीव्ही मध्ये 27 एप्रिल ते 5 जून दरम्यान अंदाजे 70 संशयास्पद घटना कैद झाल्या होत्या। सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांनी ज्या 8 आरोपींना अटक केली, ते आरोपी त्यांच्या खिशात आणि बुटांमध्ये नोटांची बंडल लपवताना दिसतायत। एसआयटी रिपोर्टमध्ये विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत। एसआयटीचं म्हणणं आहे की सिस्टीम मधल्या सगळ्या लूप होल्ससाठी अनिल मिश्रा हेच जबाबदार आहेत। रिपोर्टमध्ये म्हणलंय की चंपत राय यांचा ड्रायव्हर टिन्नू यादव यांनी कोणाच्याही आदेशाशिवाय ज्या खोलीत देणग्यांची मोजणी व्हायची, त्या खोलीची चावी स्वतःकडे ठेवली होती। एवढंच नाही तर त्यांना आपला पुतण्या मनीष यादवला सुद्धा शिफारस करून देणगी मोजण्याच्या कामाला लावलं होतं। एसआयटीच्या रिपोर्टमध्ये या सगळ्या घोटाळ्यासाठी डॉक्टर अनिल मिश्रा यांना जबाबदार धरण्यात आले। पण धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे मंदिराची संपूर्ण जबाबदारी होती, ज्यांचे टिन्नू यादवशी जवळचे संबंध होते, त्या चंपत राय यांचं नाव या रिपोर्टमध्ये एकदाही घेण्यात आलेलं नाही। एसआयटीचं म्हणणं आहे की देणगी रक्कम मोजण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत अनेक चुका होत्या। डॉक्टर अनिल मिश्रा हे मंदिराच्या आर्थिक बाबी आणि रोख रकमेच्या मॅनेजमेंटची देखरेख करत होते। एसआयटीचा दावा आहे की मिश्रा यांना याबाबतची माहिती देण्यात आली होती, पण त्यांनी यावर कोणतीही ऍक्शन घेतली नाही। कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक अटेंडन्स, युनिफॉर्मची सक्ती, देणगी मोजण्याच्या खोलीत स्वतःच्या वस्तू नेण्यावर निर्बंध, तसंच दानपेट्या, त्यातली रक्कम आणि दैनंदिन रिपोर्ट्सची नोंद ठेवणं, यापैकी काहीही राबवलं जात नव्हतं। देखरेखीत ढिलाई केली जात होती, ज्यामुळे आरोपींना चोरी करण्याचा मोह झाला आणि त्यांनी तिजोरीतून वारंवार चोरी केली, असा दावा एसआयटीनं केलाय। एसआयटीच्या रिपोर्टमध्ये 27 एप्रिल ते 5 जून दरम्यानच्या मंदिरातल्या सीसीटीव्ही फुटेजचा उल्लेख आहे। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रत्यक्ष चोरीची घटना कैद झाली। सीसीटीव्हीत दिसतंय की खोलीत देणगीची रक्कम मोजणारे कर्मचारी वारंवार नोटांची बंडल आणि सुट्टे पैसे आपल्या कपड्यांमध्ये, खिशांमध्ये आणि बुटांमध्ये लपवत होते। खोलीच्या एक्झिट गेटवर एकही सिक्युरिटी गार्ड नव्हता, जो बाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांची झडती घेईल। त्यामुळे हे कर्मचारी अगदी सहज चोरलेली रक्कम खोली बाहेर नेत होते। महत्त्वाचं म्हणजे ही घटना काही एकदा दोनदा घडली नाही। तपासादरम्यान अशा तब्बल 70 घटनांची नोंद करण्यात आली आहे। हे सगळे कर्मचारी संगनमतानं चोरी करत होते। ते एकमेकांना सावध करण्यासाठी हातांच्या खुणांचा वापर करत होते, असंही एसआयटीच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले। एसआयटी रिपोर्टमध्ये आणखी अनेक खुलासे झालेत। तपासाआधीच रक्कम मोजणाऱ्या काही कर्मचाऱ्यांकडून जवळपास 80 लाख रुपये जप्त करण्यात आले होते। 4 जूनला रक्कम मोजल्या जात असलेल्या खोलीच्या बाथरूम मधून 2.25 लाख रुपये जप्त झाले होते। पण सोशल मीडियावर चांदीच्या विटा आणि अन्य महागड्या देणग्या गायब झाल्याचे जे दावे केले जात आहेत, त्यांचं समर्थन करणारे कोणतेही पुरावे सापडले नाहीत, असं एसआयटीचं म्हणणं आहे। एसआयटीच्या प्राथमिक तपासानुसार अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा,
मनीष कुमार यादव, करुणेश पांडे आणि रामशंकर मिश्रा यांचा या चोरीमध्ये सहभाग असल्याचं दिसून आले। त्यांच्या विरोधात सीसीटीव्ही फुटेज, जप्त करण्यात आलेली रक्कम आणि बँक खात्यांच्या तपासणीद्वारे पुरावे गोळा करण्यात आल्याचं एसआयटीने म्हणलंय। रिपोर्टमध्ये या सर्वांविरुद्ध वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची शिफारसही करण्यात आली। या अहवालाच्या आधारे विश्वस्त कृष्ण मोहन यांनी गुन्हा दाखल केला असून या आरोपींना अटकही करण्यात आली। सध्या सगळे आरोपी जेलमध्ये आहेत। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा चंपत राय यांच्याबद्दलचा। एसआयटीच्या प्राथमिक रिपोर्टमध्ये चंपत राय यांच्या नावाचा एकदाही उल्लेख नाही। एसआयटीनं दान चोरीचा सगळा आरोप डॉक्टर अनिल मिश्रा यांच्यावर टाकलाय। रिपोर्टमध्ये आरोपींनी चोरी कशी केली, ते पैसे कसे लपवत होते हे सगळं सांगितलंय। पण हे सर्व रोखण्याची जबाबदारी ज्या चंपत राय यांच्याकडे होती त्यांना एसआयटीने या चोरीसाठी जबाबदार धरलेलं नाही। आता एसआयटीला असं करण्याचे आदेश वरून कोणाकडून मिळाले होते का, असे प्रश्न विचारले जात आहेत। खरं तर चंपत राय यांची ओळख फक्त राम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस म्हणून नाही, तर त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत। राय यांचं संपूर्ण सार्वजनिक जीवन या दोन संघटनांच्या चौकटीतच घडलंय। चंपत राय हे राम जन्मभूमी आंदोलनापासूनच विश्व हिंदू परिषदेशी जोडलेले आहेत। अयोध्येतल्या कारसेवेपासून संपूर्ण राम मंदिर चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता। त्यांनी राम जन्मभूमीसाठी कायदेशीर लढा दिलाय। ते अयोध्येच्या वादग्रस्त बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्याच्या खटल्यात आरोपीही राहिलेत। संघ परिवारातली एक अत्यंत प्रभावशाली व्यक्ती अशी त्यांची ओळख आहे। या जोरावरच 2020 साली त्यांची राम जन्मभूमीच्या ट्रस्टवरती सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाली होती। या ट्रस्टची स्थापना केंद्रातल्या मोदी सरकारकडून करण्यात आली होती। यावरून चंपत राय यांचे सत्तेत असणाऱ्यांशी किती जवळचे संबंध आहेत हे सहज लक्षात येतं। पण आता देणगी घोटाळ्याच्या आरोपात चंपत राय यांचं नाव आलं, ज्यानंतर संघ आणि विश्व हिंदू परिषदेवरही आरोप सुरू झाले। आता समजा या प्रकरणात चंपत राय यांच्यावरती कारवाई झाली तर साहजिकच आरएसएस आणि व्हीएचपीचे इतर नेतेही अडचणीत येऊ शकतात। विरोधक आधीच या मुद्द्यांवरून आक्रमक आहेत। चंपत राय यांच्यावरची कारवाई इतर नेत्यांच्या अडचणीही वाढवण्याची शक्यता आहे। यामुळेच त्यांना या प्रकरणातून वाचवलं जातंय का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। चंपत राय यांच्यावरती मॅनेजमेंटची सगळी जबाबदारी असताना चोरी झाल्यावर अजूनही त्यांच्यावर एफआयआर का दाखल नाही, असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जातोय। अखिलेश यादव यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांचं म्हणणं आहे की उत्तर प्रदेश सरकारकडून केल्या जात असलेल्या चौकशीवर त्यांचा विश्वास नाही, कारण सरकारच्या नियंत्रणाखाली असलेली एसआयटी साहजिकच चंपत राय यांना वाचवण्याचा प्रयत्न करेल। त्यामुळे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशीची मागणी विरोधकांकडून केली जाते। थोडक्यात काय तर राम मंदिराच्या दानचोरी प्रकरणात एसआयटीचा प्राथमिक अहवाल समोर आला। या अहवालातून चोरी कशी झाली हे उघड झालं। चोरी करणाऱ्या आरोपींविरुद्धही पुरावे गोळा झाले। पण या सगळ्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण हे एसआयटीनं अजून सांगितलेलं नाही। मंदिराच्या मॅनेजमेंटची जबाबदारी असलेल्या चंपत राय यांच्या नावाचा एकदाही उल्लेख रिपोर्टमध्ये नाही। त्यामुळे त्यांना यातून वाचवलं जातंय का, असा प्रश्न आता विचारला जातोय। पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं? चंपत राय यांना या प्रकरणातून वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।